महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भगवान बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन करतो। पालघर जिल्ह्याला विकासाची दिशा देणारे कैलासवासी विष्णू सवरा साहेब आणि चिंतामणजी वनगा साहेब यांना विनम्र आदरांजली वाहतो। आजच्या प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाच्या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ करताना आपल्या महाराष्ट्राचे कार्यतत्पर आणि पालघर जिल्ह्यावर विशेष प्रेम असणारे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वनमंत्री माननीय गणेशजी नाईक साहेब, कौशल्य आणि रोजगार मंत्री माननीय मंगलप्रभात लोढा साहेब, आदरणीय माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब, विवेक भाऊ पंडित, पाशा पटेल साहेब, उपस्थित सर्व आमदार, सर्व विभागाचे सचिव, पोलीस अधिकारी, स्टेजवरचे सर्व मान्यवर आणि पावसाळा सुरू झालेला आहे, पेरण्या सुरू झालेल्या आहेत, तरीसुद्धा त्याला न जुमानता आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री पालघरमध्ये येत आहेत। त्यांचं स्वागत करण्यासाठी आलेले सर्व जनसमुदाय, माता भगिनी बंधूंनो आणि पत्रकार बंधूंनो, मी सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचं खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की NC-STच्या धर्तीवर आपण महाराष्ट्र शासनाचा अनुसूचित जमाती आयोग स्थापन केला आणि त्याला मान्यता लवकर तुम्ही दिलेली, त्यामुळे आपल्या सर्वांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने, आदिवासी समाजाच्या वतीने मी खूप खूप आभार व्यक्त करतो। गेल्या 2 महिन्यापासून 3 वेळा अवकाळी पाऊस पडला, वादळ आलं, बरेच नुकसान झालं, घरांचं नुकसान झालं आणि सगळीकडून नुकसान भरपाईची मागणी होत होती। माननीय पालकमंत्री यांनी सुद्धा ती मागणी लावून धरली आणि आपण सुद्धा एका महिन्यात आपण ती मागणी पूर्ण केली, म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांचा आभार व्यक्त करतो। मागील काळामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा शिक्षकांच्या जागा खाली होत्या। मागील 5 ऑक्टोबरला भरती झाली होती, तरीसुद्धा बऱ्याचशा जागा खाली होता। पेसा भरतीचा अजून निर्णय होत नसताना आपण अतिशय योग्य निर्णय घेतला, कंत्राटी भरती सुरू केली आणि त्यामुळे माननीय CEO मनोजी रानडे साहेबांनी अतिशय कल्पकता दाखवत ही पूर्ण शिक्षक भरती पूर्ण केली आणि त्यामुळे विकल्प विपरीत सुद्धा जो पर्याय तो सुद्धा त्यांनी सोडवला आणि त्यामुळे आज पालघर जिल्ह्यामध्ये सर्व पूर्ण ठिकाणी पूर्ण शिक्षक आज भरती झालेले आहे। त्यामुळे सगळ्यांच्या वतीने, शिक्षकांच्या वतीने सुद्धा मी आपला आणि माननीय रानडे साहेबांचा आभार व्यक्त करतो। वादळ आलं त्यानंतर किनारपट्टीचं बरंच नुकसान झालं, जवळजवळ 90 बोटींचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे किनारपट्टीवरची बोटी असतील, घरं असतील किंवा फुलं उत्पादक असतील, विटो उत्पादक असतील, त्यांनासुद्धा चांगल्या प्रकारची नुकसान भरपाई या निमित्ताने मिळणं आवश्यक आहे आणि त्याने आपण कराल अशी मला निश्चित खात्री वाटते। आज या निमित्ताने तुम्ही इथे आलेलात, परंतु विकासाच्या आणि रोजगाराच्या अनेक संधी आपण घेऊन आलेलात। त्यामुळे वाढवण बंजाराच्या वतीने जवळजवळ 10 लाखाच्या वर ज्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि त्याच्यामध्ये आता ह्या अनेक संधी निर्माण होतात। मी आपल्याला विनंती करतो की जे तरुण याच्यामध्ये ट्रेन होणार आहेत त्या सगळ्यांना प्रथम प्राधान्य मिळेल नोकऱ्यांमध्ये, जेणेकरून भूमिपुत्रांना न्याय मिळेल असं मला निश्चित खात्री वाटते। येणाऱ्या काळामध्ये आरोग्याचा प्रश्न हा आपल्याला निश्चित सोडवायचा आहे। आपण जवळच ट्रॉमा सेंटर आहे, सिव्हिल हॉस्पिटलसुद्धा आहे आणि महिला हॉस्पिटलसुद्धा प्रस्तावित आहे। त्यामुळे याची लवकरात लवकर निधीची तरतूद आपण करावी अशी आपल्याला आग्रहाची विनंती करतो, जेणेकरून इथून जो ठाणा, मुंबई किंवा सेलवास वापेला जो रुग्ण जातो तो जाणार नाही आणि आरोग्याचा प्रश्न सुटेल आणि पालघर जिल्ह्याचं आरोग्य सदृढ होईल असं मला निश्चित खात्री वाटते। या निमित्ताने पालघर जिल्ह्यातले जे काय हॉस्पिटल्स आहेत किंवा नर्सिंग स्टाफ आहेत त्याच्या सुद्धा जागा बऱ्याचशा खाली आहेत, त्या जर लवकर भरल्या तर मला वाटतं पालघर जिल्ह्याचं आरोग्य नक्कीच सदृढ होईल असं मला वाटतं। येणाऱ्या काळामध्ये एम्प्लॉयमेंट, सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या अनेक संधी ह्या निश्चित होणार आहेत आणि त्यामुळे आपण आपली चांगली विकासात्मक दृष्टिकोनातून पालघर जिल्हा बघत आहात, त्यामुळे अधिक चांगलं वृद्धिगत करण्यासाठी मदत होईल असं मला वाटतं। आपलं मी स्वागत करतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।